नमस्कार मैत्रिणींनो, मी शरी माझ्या पुणेरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सँडविच। तर इथे बटाटे मी 4 ते 5 बटाटे उकडून साल काढून घेतले आहे। आता हे स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे। तुम्ही किसूनही घेऊ शकता बटाटे। आता स्मॅश करून झाले की यामध्ये मसाला घालूया। इथे मिरची, आलं याची पेस्ट घातलेली आहे, तसेच धणे जिरे पावडर घालायची आहे, आमचूर पावडरही घालायची। आमचूर पावडरने छान चव येते। आता हे छान एकत्र मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला हा बटाट्यामध्ये एकजीव होईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा पाणीपुरी मसाला सुद्धा घालावा, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता मिश्रण परत मिक्स करून घेऊया आपण। मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे। तुम्ही सँडविचचा मोठा ब्रेड घातला तरी चालेल। ब्रेडला दोन्ही साईडला मी इथं हिरवी चटणी लावलेली आहे, त्यानंतर गोड चटणी लावायची आहे। ब्रेडच्या वरती मी इथं तूप लावलेलं आहे, घरचं साजूक तूप आहे, तुम्ही बटरही लावू शकता। आता यामध्ये बटाट्याचं जे सारण आपण केलं आहे ते लावायचं आहे। सगळीकडे छान पसरून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना टोस्ट सगळीकडे लागेल। कोथिंबीर घातलेली आहे। आता वरून चीज किसून घेऊया आपण। आता याच्या पलटून वरतीही तूप लावून घेऊया। अशा प्रकारे 2 ब्रेड मी तयार करून घेतलेले आहेत, अजून एक, आणि हे टोस्टरमध्ये ठेवून छान सँडविच करायचं आहे। तर तयार झालं आहे सँडविच। त्यामुळे सँडविच हे गोड चटणी आणि पुदिना चटणी यासोबत सर्व करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटेल नक्की कळवा। माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। थँक्यू।